नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा, मी माझ्या चॅनलवर फ्री श्रवण क्लास सुरू केलेला आहे. त्यातला आज हा तिसरा दिवस आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते सांगितले होते. तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तो तुम्ही तिथून पाहून बघू शकता. तर बघा, आज मी तुम्हाला ते जे आपण मापे घेतली होती त्याच्यावरून आपल्याला पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, या ब्लाऊजची उंची 13 इंच होती, तर मला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. बाकीचं काही चेंज करायचं नाही आहे, फक्त मला उंचीमध्ये चेंज करायचं आहे. म्हणून इथं बघा 13 + 1 14 इंच अशी उंची मी लिहून घेतली आहे. बाकीचं आहे तसं सर्व ठेवायचं आहे. फक्त उंची थोडी वाढवून घ्यायची होती, त्याच्यामुळे मी इथं 1 इंच वाढवून घेतली आहे. तर आता हे साईडला ठेवून देऊ, आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करू. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पेपर घ्यायचा आहे. तर तुम्ही साधा न्यूजपेपर यूज केला तरी चालेल, पण मी हा तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी, अगदी व्यवस्थित दिसण्यासाठी मी तुम्हाला हा पेपर घेतलेला आहे. तुम्ही साध्या न्यूजपेपरवर प्रॅक्टिस केली तरी चालेल. सुरुवातीला आपण साध्या न्यूजपेपरवरच प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा, उंची टाकून घेतली 14 इंच. दोन्ही साईडला 14 इंच टाकून घेत आहे. आणि एक बॉक्स आखून घ्यायचा आपल्याला याचा. एकदम सरळ लाईन वळून घ्यायची आहे. मी तुम्हाला अतिशय चौकसपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला याच्यातून अजून काही समजत नसेल किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. बघा, हे तुम्ही एकदम खाली सरळ लाईन वळलेली आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला दाखवते मी इथं शोल्डर आपलं 5.5 इंच आहे. त्यात गळारुंदी आपल्याला 2.5 इंच टाकायची आहे. बघा, शोल्डरला 5.5 इंचाला आपण खून करून घ्यायची आहे. लगेच आपल्याला गळारुंदी ही 2.5 इंचाची टाकून घ्यायची आहे. गळारुंदी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. म्हणजे जर तुम्हाला शोल्डर पट्टी छोटी पाहिजे असेल तर तुम्ही गळारुंदी ही 3 इंचाची घेऊ शकता. शोल्डर पट्टी तुम्हाला लहान पाहिजे असेल तर गळारुंदी ही 2.5 इंचाची घेऊ शकता किंवा 2 इंचाची घेऊ शकता. बघा, मुंडा हा 5.5 इंचावर घेतला आहे. इकडल्या साईड करून आपण 5.5 इंच मोजून घेऊ. आता हा आपल्याला बॉक्स वळून घ्यायचा आहे. एक सरळ लाईन वळून घेऊ. आता याच्यावर आपल्याला छातीचा चौथा भाग, छाती बघा 32 छाती आहे, त्याच्यामुळे 8 चोक 32 8 इंच आणि त्याच्यात 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ॲड करू शकता. 1.5 इंच किंवा 2 इंच. मी इथे 2 इंच ॲड केलेलं आहे. सरळ लाईन वळून घ्यायची आहे अगदी. तर बघा, आता आपल्याला 1.25 इंच पाठीमागेला आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला इथे 3 खुणा करून घ्यायच्यात. आपला जो मुंडा आहे पूर्ण 5.5 इंचाचा, त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि ही आपली छातीच्या घडीची खूण 8 इंचाची आणि 1.25 इंचाची खूण, अशी 3 खुणा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंच कर्व सेट करून ठेवायचं आहे. बरोबर आपण जिथे खुणा करून ठेवलेत अगदी व्यवस्थित
शेप देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला असं थोडंसं खाली घेऊन जायचं आहे. याच्याने काय होतं, काखेत चुन्या पडत नाहीत जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा. त्याच्यामुळे प्रत्येक ब्लाऊजला आपल्याला इथं खाली घेऊन जायचं आहे. थोडंसं 2 ते 3 लाईन असं खाली घ्यायचं आहे आपल्याला. जर तुमची साईज मोठी असेल तर तुम्ही अर्धा इंचही तिथं खाली घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा मागचा गळा 8 इंचाचा आहे, तर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करून 8.5 इंचचा गळा टाकून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने 8 इंच 8.5 इंचावर मी खूण करून घेते. खाली गळा रुंदी ही मला 3 इंचाची टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर जास्तच ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही 3.5 इंच 4 इंच इथपर्यंत टाकू शकता. हे मला नॉर्मल पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी इथं 3.5 इंच टाकून घेतले आहे. आणि 1 इंचावर खूण करून आपल्याला गळ्याचा आकार गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर जमेल असं ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यात जर तुम्हाला काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर नक्की देईन. हे बघा हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कंबर टाकून घ्यायची आहे. हे बघा खालच्या साईडला आपल्याला कंबर टाकून घ्यायची आहे. मग आपली कंबर किती 28 आहे. 28चा चौथा भाग 7 इंच होतो, तर आपल्याला 7 इंचाची कंबर टाकून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने 7 इंच 1 इंच आपण पाठीमागं टक्स घेत होतो, 2 इंच शिलाई मार्जिन असं टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आता आपल्याला पाठीमागचा टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स आपल्याला जेव्हा आपण स्टिचिंग करतो का तेव्हा लागणार आहे, पण मी तुम्हाला सांगते की आपल्याला टक्स नेमका कुठून घ्यायचा आणि किती घ्यायचा आहे. जर आपली गळ्याचा सेंटर आहे, पाठीमागच्या गळ्याचा सेंटर आहे, तिथून आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे. जर तुमचा गळा जास्त डीप असेल तर आपल्याला टक्स हा उंचीला छोटा घ्यायचा आहे. 3 इंच 3.5 इंच घेऊ शकता, पण हा गळा खूप छोटा आहे, एकदम वरती गेलेला आहे, त्याच्यामुळे मी हा उंचीला 4 इंचाचा टक्स घेतला आहे. हे बघा आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण एकदा रिपीट सांगते. बघा 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे आपण, 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 इंच मुंडा पूर्ण टाकून घेतलेला आहे. तर बघा आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा कटिंग करून घेते मी. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप कटिंग करून घ्यायची आहे. हे बघा तर आपल्याला जो पाठीमागटला भाग आहे तोच आपल्याला फ्रंटसाठी ड्रॉ करायचा आहे. तर बघा मी इथं अर्धा इंच आईहुक पट्टीसाठी घेतलेले आहे. त्यात आपल्याला शिलाई मार्जिन लागतं आईहुक पट्टीला, त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी अर्धा इंचावर खूण करून अशी लाईन ओढून घेतली आहे पट्टीच्या साहाय्याने. हे बघा अगदी व्यवस्थितपणे सरळ करून घेते मी लाईन, थोडीशी ही झाली होती सुरुवातीला. हे बघा आता पाठीमागाचा जो आपण कट केलेला भाग आहे तो अगदी आहे तसाच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं खूण करून घ्यायची 2.5 इंचाची, अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हा आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे.
आपल्याला हे ब्लाऊज मी 3 पीस प्रिन्सेस कटचं आहे. हे बघा, जेव्हा आपलं ब्लाऊज 3 पीस प्रिन्सेस कटचं असेल तेव्हा आपल्याला क्रॉस पट्टी अटॅच करण्यासाठी शिलाई मार्जिन हे एक्स्ट्रा लागतं. त्याच्यामुळं पाठीमागील भागापेक्षा 1 इंच मी हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे खालील साईडला बघा. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण एकदा असं मोजून घ्यायचं आहे. 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर, मुंडा 5.5 इंच हे आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. पुढील मुंडा आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अर्धा इंचावर, अर्धा ते पाऊण इंचावर टाकून घ्यायचा आहे. जो आपण मुंड्याचा मध्य काढला आहे त्याच्या आतमध्ये 2 लाईन, फक्त 2 लाईन यायचं आहे. याच्याने काय होतं, आपल्या काकेत जिथं आपण बाही जोडतो तिथं चुन्या पडत नाही आहेत. हे बघा, खालच्या साईडला असं जायचं आहे. असं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. गळा मी दाखवतो तुम्हाला किती घेऊन घेतला होता आपण. 5.5 इंच गळा लिहून घेतला होता. तर त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6 इंच गळा टाकला आहे. सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही ही गळ्याची खालील रुंदी वाढवू शकता, पण मी आहे तेवढीच 2.5 इंच ठेवली आहे. 1 इंचावर खूण करून आपल्याला पुढील गळ्याचा असा गोलाकार शेप देऊन द्यायचा आहे. हे बघा, सुरुवातीला हे जमत नाही आहे, प्रॅक्टिस केल्याने सर्व काही जमतं. हे बघा, आता क्रॉस पट्टी ही 3 इंचाची टाकायची आहे. दोन्ही साईडला 3 इंचाची खूण करून आपण एक सरळ लाईन ओढून घेतली आहे. आयुक पट्टीच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वर घेऊन असा क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट काढायचा आहे 9 इंचाचा. आपल्याला हे करून घ्यायचं आहे 4.25 इंच. तसंच खालील 3.5 इंच घेऊन क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. साईजप्रमाणे टक्स किती घ्यावा हे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा, मी त्याचाही चार्ट तुम्हाला अपलोड करेल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्यामध्ये वरती जाऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर कमर टाकून घ्या 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच टक्स मार्जिन टाकून घेऊन वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घेऊन हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आपली 3 पीस प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग झालेली आहे. सॉरी, ड्राफ्टिंग झाली आहे. आपण आता कट करून घेऊया याला. अशा पद्धतीने आपण पूर्ण अगदी हळूवारपणे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्हिडिओ खूपच मोठा होत होता त्यामुळे मी थोडासा असं स्पीड केला आहे याचा. तुम्ही अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर बघा, इथं वरती थोडासा पेपर कट झालेला होता, पण तो आपल्याला बाहीमध्ये येणार नाही आहे. मी सांगणार आहे तुम्हाला नंतर पुढं. तर बघा, आपल्याला वहीत बघून घ्यायचं आहे की ते आपली बाहीची उंची किती आहे. तर बघा, बाही उंची आपली 5 आहे. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला 5.5 इंचाची बाही घ्यायची आहे. जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवणार असाल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि बिना अस्तरचं ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बघा, इथं 5.5 इंचावर खूण करून मी तुम्हाला हे सरळ लाईन ओढून घेतली आहे. तर बाहीची खोली, तर खोलीच्या आधी आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे. तर 32 साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळं 8ची घडी टाकली आहे आपण. 32चा चौथा भाग. प्रत्येक वेळी बाही कट करताना आपल्याला साईजनुसार साईजची जेवढी घडी असते त्याला 4ने डिवायडेड करून ती घडी टाकायची असते. बाही कटिंग करताना एकदम परफेक्ट बाही येते. बघा, 2.5 इंच खोली घेतली आहे. बाहीच्या उंचीनुसार खोली किती घ्यावी हे समजत नसेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा, मी त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवेन. ते बघा, आता इथून 1 इंच घ्यायचं आहे, वरून 1 इंच घ्यायचं आहे. आपल्याला आता क्रॉस जोडून घ्यायचा आहे दोन्ही. मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप सोपी पद्धत आहे माझी ही.
बघा आता ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. तिथे एक खूण करून घ्यायची. तर आपल्याला 3 पॉईंट मिळाले, 1 2 3. आता ह्या मधल्याचा पॉईंटचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे अजून एकदा. तोच आपल्याला पुढं हे करून घ्यायचा, खूण करून घ्यायचा. आता 3 पॉईंट मिळाले आहेत. तर मधल्या पॉईंटवर आपल्याला 2 लाईनवरती घ्यायचे आहे. खालच्या पॉईंटवर 2 लाईन खाली अशी खूण करून घ्यायची आहे. तर बघा आता मी बाहीचा शेप कसा देते. इथून यायचं आहे आपल्याला ते जो मधला पॉईंट आहे तिथून आपल्याला असे खाली घेऊन जायचं आहे. फिटिंगला खूप छान बसते ही बाही. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर. बघा आता इथून खालच्या पॉईंटवर घ्यायचा आहे. वरचा आहे तो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे आणि खालील आहे तो समोरील मुंड्याचा आकार आहे. हे बघा 5.5 इंच दंडघेर होता, 2 इंच शिलाई मार्जिन साकून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. आता हे कटिंग करून दाखवते तुम्हाला. जर तुम्हाला लॉंग बाही कटिंग जमत नसेल किंवा मुंडा खोली किती घ्यावी हे जमत नसेल तर तशी तुम्ही मला कमेंट करा, त्याप्रमाणे व्हिडिओ टाकत जाईल. हे बघा आता हे समोरील बाहीचा आकार आपण कट करूया किंवा बाहीच्या मुंड्याचा आकार असं पण म्हणू शकता. हे बघा ते एवढं कट झालेलं आहे. याच्याने आपली बाही एकदम प्रॉपर अशी फिटिंगला बसते. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचे 3 पीस प्रिन्सेस कटचे कटिंग पूर्ण बघितलेले आहे. मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेले आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता बघितल्यामुळे खूप धन्यवाद. त्याच्यानंतर आपण हेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला अस्तर कटिंग कसं करायचं किंवा कुठल्या पार्टला आपल्याला मार्जिन ॲड करायचं, किती ॲड करायचं ते पूर्ण सांगणार आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पेपर कटिंग ठेवून अस्तर कटिंग दाखवणार आहे. तर बघा तुम्हाला याच्यात अजून काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर भेटू तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.